शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बघा, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला 100% आज पीक विमा मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच इथे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पीक विमा देण्याचं ठरवलेलं आहे। कारण की भरपूरशा दिवसांपासून हे शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु त्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नव्हता। तर मग आता शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। बघा, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, लगेच बघून घ्या, कारण की आजच्या आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि या जिल्ह्यांमध्येच पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। आता सरकारने अधिकृतपणे अशी तारीख जाहीर केलेली आहे। बघा, तर मग शेतकरी बांधवांना तुमचे नाव या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये निधी आजच जमा होणार आहे। तर मग शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेच असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते। 2022 असो, 23 असो, 24 असो, तर 2022 पासून शेतकरी आतापर्यंत वाट बघत होते। म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे की जो काही रखडलेला पीक विमा असणार आहे तर अखेर आता त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपयाच्या माध्यमातून त्यांना क्रेडिट करावे असा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे। बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली बातमी असणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना हा पैसे उपलब्ध होऊन जाणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जो काही तुमचा थकीत पीक विमा, रखडलेला पीक विमा असेल तर तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच जमा होणार आहे। बघा, तुमचं नुकसान झालं असेल, भरपूरशा दिवसांपासून या पार्श्वभूमीवरती तुमचं नुकसान झालं, पावसामुळे नुकसान झालं, गारपिटीमुळे नुकसान झालं, हवा गर्डीमुळे तुमचं नुकसान झालं, तर या शेतकऱ्याला आता सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे। जो काही तुमचा रखडलेला थकीत पीक विमा होता, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही वाट बघितली, परंतु आजपर्यंत तुम्हाला पीक विमा जमा झाला नव्हता, तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। कारण की हेक्टरी 20,000 रुपयाच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पैसे क्रेडिट होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी आता झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं 2022 पासून तर 24 पर्यंत तर जो काही पीक विमा इथं मंजूर करण्यात आलेला आहे तो आता दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर द्यावा। बघा, ज्या शेतकऱ्यांचा बँकेला आधार कार्ड लिंक आहे त्या आधार कार्डच्या लिंक असलेल्या बँक खात्यावरती लवकरात लवकर पैसे टाका असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे। बघा, या 16 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण करण्यात येणार असल्याची मोठी बातमी आता मुख्यमंत्री साहेबांनी आताच शेतकऱ्यांना दिली, त्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे। अखेर केंद्र सरकार पीक विमा मंजूर करण्यात आला आहे। पीक विमा गेल्या काही दिवसांपासून वाटप थांबले होते, तर बघा हे भरपूरसे वाटप इथं शेतकऱ्यांना झाले नव्हते, कारण की बघा इथं मुसळधार ते अति मुसळधार इथं पावसामुळे भरपूरसं शेती पिकाचं नुकसान झालं आणि भरपूरशा शेतकऱ्यांचं मोठ्या मात्रामध्ये इथं नुकसान झालं। आता ते पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग हे कामाला लागलं होतं, म्हणून त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता आणि शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा इथं थांबलेला होता, परंतु त्यांना मंजुरी भरपूरशा दिवसापासूनच देण्यात आलेली होती। आता तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे। संपूर्ण सविस्तर माहिती सांगतो की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे, तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, कोणता फॉर्म तुम्हाला भरावा तर लागणार नाही, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता कोणती अडचण तुम्हाला येणार आहे आणि कोणती अडचण तुम्हाला येणार नाही हे देखील आपण लगेच जाणून घेऊया। बघा, आता या नवरात्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे देण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जो काही तुमचा थकीत आणि रखडलेला पीक विमा असणार आहे तर तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये देण्यासाठी इथं मुख्यमंत्री महोदयांनी बँकांना ऑर्डर दिलेला आहे, कृषी विभागाला इथं ऑर्डर देऊन टाकलेला आहे। आता बघा, केंद्र सरकारने आपला पीक विम्याचे पैसे दिले आहे 7,000 कोटी रुपये, तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचा ऑर्डर मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे। या ठिकाणी 16 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, तर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला संध्याकाळीपर्यंत हे पैसे लवकरात लवकर येऊन जातील आहे। बघा, आता तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये खात्यावरती येणार आहे असं शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही वाट बघितली, परंतु आता तुम्हाला इथे वाट बघण्याची आवश्यकता नसणार आहे, कारण की आता येत्या 2 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। पेपरच्या माध्यमातून साक्षरचित बातमी त्यांनी दिलेली आहे। आता पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती सांगितलेली आहे। तर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूजच आपल्याला आता शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागणार आहे। बघा, आता बऱ्याचशा दिवसांपासून मुहूर्त लागलेलं नव्हतं, अखेर शासनाने निर्णय घेतला। आता दसरा झाला, आता दसरा झाल्यानंतर हे दसऱ्याच्या दिवशी बैठक बसली, त्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जो काही थकीत आणि रखडलेला शेतकऱ्यांचा पीक विमा होता तो आता त्यांच्या खात्यावरती टाकण्याला मंजुरी तिथं देण्यात आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विमा
विम्याचा दुसरा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे. आता कृषी विभागाच्या माध्यमातून हे शोधून काढलेले जे काही पात्र शेतकरी असणार आहे तर ते शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाहायला मिळणार आहे. बघा बीड जिल्ह्यामध्ये भरपूरसे काही शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले होते, तर ते अर्ज चेक करून आता सरकारने त्याच पात्र शेतकऱ्यांना पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. की जे शेतकरी पात्र झाले असतील त्यांनी खरोखर इथे त्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं आणि त्यांनी अर्ज केला, चुकीच्या पद्धतीने त्यांनी अर्ज केला नव्हता, तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जे पीक विमा टाकण्यासाठी त्यांना मंजुरी दिलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, 2022 ते 25 पर्यंतचा जो काही थकीत आणि रखडलेला पीक विमा होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहे. आता मुहूर्त लागलेलं होतं दसऱ्याच्या दिवशी. आता दसऱ्याच्या दिवशी बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी अतिशय मोठे खुश झालेले आहे. तर आता मित्रांनो, जिल्ह्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे. तर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव आहे का लगेच बघून घ्या, कारण की तुम्हाला हेक्टरी 20,000 रुपये पैशानुसार आता तुम्हाला पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो. रत्नागिरी, रायगड, नांदेड, यवतमाळ, बीड, बुलढाणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर बघा अकोला, अमरावती, सोलापूर, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरसुद्धा असणार आहे, बुलढाणासुद्धा असणार आहे, लातूर, बीड, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली आहे. त्यांनी स्वतः ही माहिती सांगितलेली आहे. कारण की बघा भरपूरसे शेतकरी काय करते की त्यांचं आधार कार्डला हे बँक अकाउंट लिंकच नसते, म्हणून त्यांना पैसे जात नाही. आम्ही तर इकून पैसे टाकण्याची बटन दाबत असतो, परंतु त्यांना पैसे त्यांच्या चुकीच्या माध्यमातून ते चुकीचं काम करून ठेवत असते, म्हणून त्यांना पैसे जमा होत नाही. तर तुम्हाला काय करायचं की तुमच्या बँक पासबुकला तुमचं आधार कार्ड लिंक आहे काय हे नक्की चेक करून घ्या. एकदा तुम्हाला चेक करायला काही पैसे लागत नसतो, म्हणून तुम्हाला नक्की चेक करून घ्यायचं आहे. तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातूनही तुम्ही चेक करू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर चेक करून घ्यायचं आहे. फार्मर आय डी काढून घ्यायची आहे, कारण की भरपूरशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी अजूनपर्यंत काढली नाही, तर फार्मर आय डी काढून घ्यायची आहे. बाकी तुम्ही जर हे चुकीचे कामं जर तुम्ही दुरुस्त करून घेतले तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर ते पैसे येऊन जातील. तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.